नमस्कार. नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा माझ्या सर्व मैत्रिणींचं खूप खूप मनापासून स्वागत. मागे मी एक व्हिडिओ पब्लिश केला होता मेनोपॉज या संदर्भात. पेरीमेनोपॉज कसा असतो आणि त्याची लक्षणं कुठली असतात याविषयी. त्याला तुम्ही प्रचंड भरभरून प्रतिसाद दिला आणि त्या व्हिडिओवर खूप सारे प्रश्न तुम्ही केले. तर त्याच प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा माझा प्रयत्न आहे. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पाळी परमनंटली बंद होण्याआधी शरीरामध्ये काय काय बदल दिसायला लागतात, या काळात आणि पाळी परमनंटली बंद झाल्यानंतर देखील कुठली लक्षणं दिसतात आणि काय काळजी आपण घ्यायला पाहिजे. या काळात जे वजन वाढतं हे वजन कंट्रोलमध्ये राहण्यासाठी आपण कुठले घरगुती उपचार केले पाहिजे. तसेच याच काळात इतर लक्षणं जशी हेअर लॉस वगैरे दिसतो यासाठी आपण काय केलं पाहिजे, हे सगळं आणि बऱ्यापैकी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील असा हा एक परिपूर्ण व्हिडिओ निर्माण करण्याचा माझा प्रयत्न आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. मैत्रिणींनो, अशी किती कुटुंब आहेत की ज्यामध्ये पेरीमेनोपॉज आणि मेनोपॉज याविषयी बोललं जातं. क्वचितच सापडेल किंवा सापडणार देखील नाही. आणि तसं पाहिलं तर आपल्यामध्ये देखील याविषयी किती अवेअरनेस आहे. 10 पैकी 9 महिलांना तर पेरीमेनोपॉज सिम्पटम्स म्हणजे काय, कुठली लक्षणं दिसत आहेत हे सांगताच येणार नाही. जनरली आपल्या बायकांना काय माहिती असतं की पाळी आता बंद होणार आहे म्हणून जास्त बेचैनी वाटते, दरदरून घाम फुटतोय, बसल्या बसल्या घाम फुटतोय, वजन वाढत चाललंय वगैरे वगैरे. डॉक्टरांकडे गेल्यावर लक्षणं नीट सांगता येत नाही. लक्षणं नीट सांगितली तर डॉक्टरांनाही कधी कधी व्यवस्थित निदान करता येत नाही. तर याच सगळ्या गोष्टींची जी गुंतागुंत आणि कन्फ्युजन तुमच्या मनात आहे ना, हे साध्या सोप्या गोष्टींनी सॉल्व्ह करण्याचा आणि एक होलसम व्हिडिओ तुम्हाला देण्याचा हा एक प्रयत्न आहे. मागच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये काही मैत्रिणींनी लिहिलं 35 आहे, पाळी गेली, 38 वय आहे आणि पाळी येत नाही. तर या अर्ली मेनोपॉज लवकर पाळी बंद होण्याचं कारण काय आहे, कुठली कारणं असू शकतात, या मुळापर्यंत आपण जाणार आहोत आणि ही कारणं देखील आपण इथे आज समजून घेणार आहोत. आणि हा व्हिडिओ मेनली आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आपण या गोष्टीकडे आज बघणार आहोत. तर याच्यामध्ये काही साईड इफेक्ट्स तुम्हाला होतील असं काहीही मी सांगणार नाही आहे. तरी देखील सर्वच गोष्टी या सर्वांना सूट करतील असं नाही. म्हणून या व्हिडिओमध्ये ज्या होम रेमेडीज मी सांगणार आहे त्या घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या. सुरुवात करूया लाईफस्टाईल या फॅक्टरपासून. आणि हा सगळ्यात मोठा आणि इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. लाईफस्टाईलमध्ये सगळ्यात पहिला मुद्दा आपण घेतोय तो म्हणजे सकाळी उठणं. आता रात्री 10 नंतर झोपणं, 11, 12, 1 इतकंच काय 2-2:30 वाजता झोपणं देखील कॉमन झालं आहे. म्हणजेच काय तर वेळेवर न झोपणं हे सगळ्यात मोठं कारण आहे. इथे आपण वेळेवर झोपत नाही म्हणून सकाळी आपली जी दिनचर्या खरं तर लवकर सुरू व्हायला हवी ती होतच नाही. म्हणूनच सकाळी उठल्यापासूनच आपली दिनचर्या बिघडते आणि सकाळी आपण सूर्य डोक्यावर आल्यानंतर किंवा सूर्य उगवून झाल्यानंतर खूप तासांनी 1-2 तासांनी म्हणजे 8 वाजता किंवा त्यानंतर उठतो. ही आपली एक मेजर चूक होते. आणि त्यानंतर आपलं जे सायकल आहे, आपलं जे दिवसाचं सायकल आहे ते सूर्याप्रमाणे चालत नाही. आपल्या सर्व गोष्टी या उशिरा होत जातात. आता दुसरा मुद्दा जो आपण कव्हर करणार आहोत तो म्हणजे स्लीपिंग पॅटर्न. स्लीपिंग पॅटर्न, झोपेचं जे वेळापत्रक आहे ते बिघडण्याचं मुख्य कारण कुठलं असेल तर ते आहे मोबाईल. मोबाईल हातात घेतला की आपण काय करतो, स्क्रोल करत राहतो आणि मग आपल्याला जे पाहायचंही गरज नाही आहे, जे पाहायचं नाही आहे ते सुद्धा पाहत राहतो. आवश्यकता नाही पण त्याच्यामध्ये कधी 1 तास, 2 तास, 3 तास निघून जातात ते कळत नाही. रात्री झोपताना मोबाईल, मग मोबाईल हातात घेतल्यावर आपण रील्स किंवा शॉर्ट्स किंवा व्हिडिओज बघत राहिलं तर कधी 1-2 वाजतात कळत नाही. सकाळी उठल्या देखील हातात मोबाईल आणि दिवसा आपण किती बघतो याचं गणितच नाही. यामुळे होतं काय, आपले जे सिक्रिशन्स म्हणजे आपल्या मेंदूमध्ये किंवा आपल्या बॉडीमध्ये जे हॉर्मोनल सिक्रिशन्स होतात तेच बिघडतात. कारण हॉर्मोन्स हे निसर्गाच्या चक्राप्रमाणे सिक्रिट व्हायला हवे, परंतु आपण मोबाईलच्या रेडिएशन्सद्वारे आपल्या डोक्याला, आपल्या मेंदूला चुकीचे सिग्नल्स देतो आणि या सिग्नल्समुळे आपली जी हॉर्मोनल सिस्टीम आहे म्हणजे संप्रेरकांची जी सिस्टम आहे ती बिघडून जाते आणि ॲड्रिनालिन, सेरोटोनिन या हॉर्मोनचं जे सिक्रिशन व्यवस्थित आणि योग्य प्रमाणात व्हायला हवं ते होत नाही. आणि ते न झाल्यामुळे आपण बॉडी व्यवस्थित वागेल किंवा बॉडी व्यवस्थित
आपली राहील हे एक्सपेक्टसुद्धा करू शकत नाही. म्हणूनच मोबाईल ॲडिक्शन आणि स्लिपिंग पॅटर्न या 2 गोष्टी तुमच्या बॉडीला खूप जास्त डिस्ट्रॉय करत आहे असं आपण म्हणू शकतो. या आपल्यासाठी स्लो पॉयझनिंगचं काम करत आहे आणि मग बॉडी नॅचरली हील होईल असं आपण एक्सपेक्टसुद्धा करू शकत नाही. मैत्रिणींनो, पुढचा मुद्दा म्हणजे चुकीचा आहार विहार. आता आपलं खानपान जे आहे ते खरंच खूप बिघडलेलं आहे. बऱ्याचदा सर्रासपणे आपण जंक फूड खातो, वडापाव खातो, बर्गर्स खातो, पिझ्झा खातो. सिटीमध्ये देखील या गोष्टी खूप आहेत आणि हल्ली तर गावाकडे देखील या गोष्टी करणं खूप इझी झालेलं आहे. त्याचप्रमाणे खानपान हे बिघडलेलंच आहे, परंतु विहार मी स्वतः पाहिलेलं आहे की कॉर्पोरेट जगात किंवा बऱ्याच ठिकाणी मुली स्मोकिंग करतात. अगदी टीनेजर्स काही एरियाजमध्ये आपण बघितलं तर रस्त्याने स्मोकिंग करताना दिसतात. दारू पिणं, अल्कोहोल हे देखील स्टेटस सिम्बल बनलेलं आहे. परंतु या गोष्टी किती घातक आहेत आणि या सटल लेवलला आपल्या शरीराला किती त्रास देतात, डिस्ट्रॉय करतात हे आपल्याला माहिती नसतं. पण जेव्हा याच टीनेजर मुली 30मध्ये 40मध्ये जेव्हा यांना अर्ली मेनोपॉज येतो त्यावेळे मग वेळ गेलेली असते आणि या टीनेजमध्ये केलेल्या चुका पुढे जाऊन मग त्यांना भोगाव्या लागतात. फक्त हेच कारण आहे असं नाही, सगळ्या गोष्टींचा इथे अर्ली मेनोपॉजमध्ये परिणाम झालेला असतो. कुठलं ना कुठलं कारण आयुष्यात केलेली कुठली तरी चूक आपल्याला अर्ली मेनोपॉज देऊ शकते. तसंच या गोष्टी झाल्या ज्या आपल्या हातून घडतात, पण बऱ्याचदा अशाही गोष्टी आहेत की आत्ता बदलतं वातावरण, खूप सारं पोल्युशन आणि आहारामध्ये आपण हायब्रिड अन्न खातो, त्याच्यामध्ये देखील खूप केमिकल्सचा मारा केलेला आहे. तर या गोष्टी देखील खूप खाण्यात आल्या आणि याची ॲलर्जी असेल तर साईड इफेक्ट म्हणून अर्ली मेनोपॉज येऊ शकतो. सायंटिफिकली किंवा मॉडर्न सायन्सच्या दृष्टीने जर विचार केला ना तर तिथे बऱ्याचदा आकडे किंवा जे फिगर्स दिसतात त्याला महत्त्व असतं. परंतु हे जे सटल चेंजेस असतात ना, खरं सांगू का मैत्रिणींनो, हे आपल्याला कुठल्या गोष्टीमुळे काय होतं हे जे आहे ना, ही कुठलीही मशीन मेजर करू शकत नाही. आपल्याला आपल्या बॉडीचं संतुलन ठेवणं, प्रत्येक गोष्टीमध्ये बॅलन्स ठेवणं आणि विचारपूर्वक वागणं हे जास्त महत्त्वाचं आहे. हे जर आपण निसर्गाच्या विरोधात जर आपण वागलो तर कुठं ना कुठं बॉडी आपल्याला उत्तर देते आणि स्त्रियांमध्ये मग खूप जास्त ब्लिडिंग किंवा अर्ली मेनोपॉज या गोष्टींमध्ये आपली बॉडी रिॲक्ट करू शकते. आणि म्हणूनच चुकीची दिनचर्या, बिघडलेलं खानपान आणि बिघडलेला विहार म्हणजे आहार विहार या सगळ्या गोष्टी आपल्याला मग वेळीअवेळीच आपले गुडघे दुखणं, अगदी 30-40मध्येच गुडघ्यांनी आपल्याला उत्तर दिलेलं आहे. आता गुडघेदुखी सुरू झालेली आहे. गावी बघितलं आपण तर अगदी 70-80च्या म्हाताऱ्या बायकासुद्धा डोक्यावर लाकडी मोळी घेऊन किंवा मोठे मोठे हंडे, एकावर एक हंडे घेऊन 5-5 किलोमीटर पायपीट करतात. आपण अगदी 5 मिनिटं चाललो की आपले गुडघे दुखतात. अगदी स्टेप्स आपण वर खाली केले तरी देखील आपले गुडघे पाय दुखतात, आपल्याला दम लागतो. हे कशाचं सिम्पटम आहे? हे चुकीचं खानपान, बिघडलेली दिनचर्या, संप्रेरकांचं असंतुलन या सगळ्या गोष्टींचा परिणाम मग आपली बॉडी आपल्याला द्यायला सुरुवात करते. आणि मग हेच फॅक्टर्स पुढे जाऊन PCOD, PCOS, इनफर्टिलिटी, मग इनफर्टिलिटी आली की आपण IVF, IUI या सगळ्या गोष्टींना सामोरं जातो. कुठल्याही आधुनिक तंत्रज्ञानाच्या मी विरोधात नाही. या गोष्टी आपल्याला हेल्पफुल देखील असतात जेव्हा आपण प्रॉब्लेम्सना सामोरं जातो. परंतु जेव्हा आपला बेसच बिघडलेला आहे, आपण स्ट्रेसफुल आहोत, आपलं दिनचर्या व्यवस्थित नाही आहे, आपले हॉर्मोन्स जागेवर नाही आहेत आणि अशा कंडिशनमध्ये मग आपण IVF, IUI करणं म्हणजे बाहेरून हॉर्मोन्स इंजेक्ट करणं. आपल्या बॉडीची कॅपॅसिटी आहे अगदी 1 ताट भरून खायची आणि मग आपण बाहेरून या बॉडीला 4-4, 5-5 ताटं म्हणजे खूप सारे संप्रेरकं बाहेरून देतो. तर काय होईल, 2-3 ताटं आपली बॉडी पचवेल सुद्धा, पण पुढची 2-3 ताटं आपली बॉडी उलटी करेल ना, काहीतरी सिम्पटम देईल ना. मग हेच सिम्पटम्स आहेत की आपण अर्ली मेनोपॉज किंवा फायब्रॉइड्स किंवा एंडोमेट्रिओसिस या सगळ्या गोष्टी पाळीशी रिलेटेड आपल्याला होऊ शकतात. असं नाही आहे की या गोष्टींचे साईड इफेक्ट्स होतीलच, याचा फायदासुद्धा होतो. हे एक माझं पर्सनल ओपिनियन आहे की बेसिक ज्या गोष्टी आहे ना त्या आपण सुधारणं आणि त्याच्याकडे लक्ष देणं हे जास्त गरजेचं आहे. प्रत्येक वेळी बाहेर खाताना, जंक फूड खाताना
हे खरंच मला गरजेचं आहे का, या गोष्टी पडताळून पाहणं आणि त्याचा माझ्या बॉडीवर काही साईड इफेक्ट होतो का, हे पडताळून पाहणं देखील खूप महत्त्वाचं आहे, नाही का? आता मैत्रिणींनो, जी गोष्ट मी बोलणार आहे ना, ती अतिशय भयंकर वास्तव, समाजाचं वास्तव, पण बऱ्याचदा बोललंच जात नाही, कुठेही बोललं जात नाही. टी व्हीवर पाहिलेलं आहे, अनवॉन्टेड प्रेग्नन्सी आपण रोखू शकतो, अशा काही पिल्स अवेलेबल आहेत. म्हणून 72 तासात प्रेग्नन्सी रोखण्यासाठी बऱ्याचदा अगदी कमी वयातली मुलं मुलीसुद्धा अशा काही गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह होतात आणि बऱ्याचदा अशा पिल्स खाल्ल्यामुळे त्यांचे जे नॅचरल संप्रेरकांचं कार्य आहे ते बिघडतच असणार, बिघडतंच, यात काहीच वाद नाही. म्हणून अशा पिल्स अगदी गरज नसताना किंवा फक्त भीतीपोटी खाणं आणि अगदी कमी वयात खाणं, या गोष्टी देखील आपण कन्सिडर केल्या पाहिजे. या गोष्टी नक्की इफेक्ट करतात. त्याचप्रमाणे लग्नाआधी किंवा लग्नानंतर झालेलेही मल्टिपल ॲबॉर्शन्स जे आहेत ते आपल्याला अर्ली मेनोपॉज देऊ शकतात. जर बऱ्याचदा आपण ॲबॉर्शन्स केले असतील तर या गोष्टी देखील आपल्याला लवकर पाळी जाण्यासाठी कारणीभूत होऊ शकतात. मैत्रिणींनो, पुढचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे आणि मी खात्री देते की 80% महिला ही गोष्ट करतच नाही, तो म्हणजे व्यायाम. व्यायामाचा अभाव ही देखील खूप महत्त्वाची गोष्ट आहे. पूर्वी काय, जात्यावर दळण दळलं जायचं, लांब लांबून दुरून दुरून पाणी आणायला लागायचं, घरी भांडी धुणी केली जायची. ऑफकोर्स आता वॉशिंग मशीन किंवा भांड्याची मशीन ही काळाची गरज आहे, कारण आपल्यापैकी बऱ्याच जणी IT मध्ये जॉब करतात, बँकेत जॉब करतात किंवा कुठेतरी बसून बैठा त्यांचा जॉब असतो. मग अशा वेळी त्यांना पूर्ण वेळ हे घरकामाला त्या देऊ शकत नाही. मग या गोष्टी असणं ही काळाची गरज आहे. पण त्याचप्रमाणे मैत्रिणींनो, यासोबत आपण बॉडी मूवमेंटसाठी काही करतो का, याचा आपण कधी विचार केला आहे? पूर्वीच्या काळात बायकांना हा त्रास होतच नसे. म्हणजे मला आठवतं आहे, माझ्या आजीची पाळी ही वयाच्या 55व्या वर्षी गेली. ती भरपूर काम करायची, घरातलं सगळं काम सर्रासपणे सर्व कामं हाताने करायची, पहाटे उठायची आणि 10ला आम्ही झोपायचो सुद्धा. दिवसभर ती कामं करायची. तिला कधीही पाळी जाताना अगदी कमी वयात गेली आहे किंवा तिनं कुठली इंजेक्शन्स घेतली आहेत, गोळ्या घेतल्यात, हे मी कधी बघितलंच नाही. आणि तिची नॅचरली वयाच्या 55व्या वर्षी पाळी गेली. इतके वर्ष तिची पाळी चालूच होती आणि फक्त शेवटचे काही महिने तिला खूप जास्त ब्लिडिंग झालं. हे मी स्वतः पाहिलं आहे. मी साधारण 5वी-6वीत होते त्यावेळेला. परंतु आता मला कळतं आहे की तिला काय व्हायचं आणि जेव्हा तिनं मला स्वतःहून सांगितलं त्यावेळेला मला कळालं की 55व्या वर्षी तिची सहज पाळी गेली. तर हा झाला व्यायामाचा भाग. आपण आता धुणी धुवत नाही किंवा काही गोष्टी करत नाही, पायावर बसून फरशी पुसत नाही, तर मग अशा वेळेला आपण व्यायाम करणं, योगा करणं, जिम करणं, वॉकिंग करणं हे खूप महत्त्वाचं आहे. बायकांच्या व्यायामाच्या महत्त्वावर एक खूप छानसा व्हिडिओ चॅनलवर आहे, तो देखील नक्की बघा, म्हणजे तुम्हाला छान मोटिवेशन मिळेल. मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला थोडा मोठा वाटेल, पण प्रत्येक पॉईंट हा डिस्कस करणं, समाजासमोर मांडणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. पुढचा मुद्दा आहे डाएट. आता वेगवेगळ्या प्रकारचे डाएट फॅट्स आहेत. काही जण म्हणतात इतक्या वेळ खा, हे खा किंवा कीटो डाएट. कुठल्याही डाएटचं मला तसं नाव नाही घ्यायचं आहे, परंतु हे लक्षात घ्या की आपल्या बॉडीला फक्त प्रोटीन्सच नाहीत, तर त्याप्रमाणे फॅट्स, विटॅमिन्स, कार्बोहायड्रेट्स या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि आपल्या पारंपरिक आहारात या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे संतुलित आहार घेणं गरजेचं आहे. बऱ्याचदा वजन कमी करण्याच्या नादामध्ये आपण कुठल्या तरी डाएटला फॉलो करतो आणि हे डाएट जे असतात ना ते आपल्याला नीट माहीत नसतील, तर जेव्हा हे डाएट आपल्या मसल स्ट्रेंथ आणि बॉडी टाईपच्या कॉस्टवर आपण करतो ना, तर या वेळेला वेट लॉसचे फायदे आपल्याला मिळण्यापेक्षा आपण कुठल्या तरी भयंकर आजारालाच इन्व्हिटेशन देत आहोत, विटॅमिन डेफिशिट स्वतःला बनवत आहोत, हे आपण कन्सिडर केलं पाहिजे. त्यामुळे कुठलाही सडन चेंज हा तज्ज्ञांना न विचारता आपण आपला करू नये. आपण काही पारंपरिक गोष्टी जसं जेवणाच्या वेळा फॉलो केल्या, काही गोष्टी आपण फॉलो केल्या तर वजन सहज नियंत्रणात राहणार आहे. कुठल्याही फॅटच्या आहारी जाऊन विटॅमिन डेफिशिट होण्यात काहीही पॉईंट नाही, कारण मग या गोष्टी आपल्याला पुढे जाऊन अर्ली मेनोपॉज किंवा एखादा डिसीज, एंडोमेट्रियोसिस, फायब्रॉईड किंवा PCOD, PCOS सारखे डिसीजेस देखील देऊ शकतो. म्हणूनच मैत्रिणींनो, निसर्गाच्या बाहेर जाऊन
तुमचं बॉडीचं न ऐकता जर तुम्ही काही करत असाल ना तर ते तिथेच थांबवा. आता मैत्रिणींनो, तुम्ही म्हणाल तर मग मी ओळखायचं कसं की माझा पेरिमेनोपॉझल पाळी बंद होण्याच्या आधीचा पिरियड असतो. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्लिअर केलं आहे की भारतामध्ये पाळी साधारण 45 ते 55 आणि ॲव्हरेज 52व्या वर्षी जाते आणि पेरिमेनोपॉझल पिरियड हा मॅक्सिमम 8 ते 10 वर्ष आधी असू शकतो. म्हणजे 50व्या वर्षी पाळी जाणार असेल तर 40व्या वर्षी 42व्या वर्षी देखील सुरू होऊ शकतो. तर काही जणांसाठी काही जणींसाठी हा मिनिमम 8 ते 10 महिन्यांचा देखील असू शकतो. त्यामुळे हे व्यक्तिपरत्वे वेगळं आहे की हा किती काळ मोठा असू शकतो. परंतु असं काय होतं की तुम्हाला कळू शकतं की तुमचा पेरिमेनोपॉज जवळ आलेला आहे. मस्त छान गप्पा मारत बसलात आणि अचानक निष्क्रिय झालात. अचानक सगळं बंद, काहीच करायचं नाही आहे असं वाटतंय, छातीत जड वाटतंय, दरदरून घाम फुटलाय, बाहेर छान AC चालू आहे, थंडीचं वातावरण आहे, तरी देखील तुम्हाला मात्र घाम फुटतोय. पायामध्ये बोटांमध्ये झिंझिण्या वाटत आहेत. काफ मसल्स जे आहेत म्हणजे गुडघ्यांच्या खाली शिनबोनच्या मागे तुम्हाला दुखतंय, गोळे येत आहेत पायात, गुडघे दुखत आहेत. ही सगळी लक्षणं जर तुम्हाला 40-45मध्ये जाणवत असतील, तुम्ही एक कन्सिडर करू शकता की हा मे बी तुमचा पेरिमेनोपॉझल काळ असू शकतो. खूप जास्त चिडचिड होते, आतूनच चिडचिड होते. अगदी कुणी काही केलं किंवा कुठली वस्तू कुठे ठेवली तरी देखील तुम्हाला चिडचिड होते. ब्रेन फॉग म्हणजे कुठे काय ठेवलं लक्षात राहत नाही. कुठल्या खोलीत तुम्ही गेलात तर तिथे आपण का गेलोय हे त्या खोलीत गेल्यानंतर लक्षातच राहत नाही. फ्रीज उघडला, कशासाठी उघडला हे लक्षात राहत नाही. म्हणजे ब्रेन फॉग हे एक लक्षण आहे. किंवा तुम्ही कुणाशी तरी काहीतरी बोलताय किंवा तुमच्या मुलांना नवऱ्याला काहीतरी सांगताय तर ती एकच गोष्ट रिपीट करून सांगणार. म्हणजे आता तू अभ्यास करा, परत येऊन तेच सांगायचं की आता तू अभ्यास कर, तू अभ्यास नाही केला तर हे होईल. किंवा नवऱ्याला देखील एखादी गोष्ट 17 वेळा रिपीट करून सांगायची. या गोष्टी जेव्हा होतात तेव्हा आपल्यातला बदल अगदी त्यांना देखील दिसून येतो आणि त्यांना कळतं की हे काहीतरी वेगळं चालू आहे. परंतु आपल्याला समजत नाही की आपल्याला काय होतंय. वजन अवाजवी अचानक वाढायला लागतं, कमरेच्या मागे वजन खूप वाढायला लागतं आणि खूप सारा एक्स्ट्रीम हेअर लॉस तुम्हाला दिसायला लागतो. कुठेतरी टक्कल पडायला लागतं, केस विरळ व्हायला लागतात. या सगळ्या गोष्टी, कन्फ्युजन होतं, चिडचिड होते, या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला होत असतील तर पेरिमेनोपॉजची ही लक्षणं असू शकतात. मैत्रिणींनो, आता आपण बघूया आपला पेरिमेनोपॉजचा जो काळ आहे तो आपल्याला सोप्पा कसा करता येईल. मैत्रिणींनो, या गोष्टी काही जर तुम्ही लक्षात ठेवून आणि जाणीवपूर्वक केल्या तर नक्कीच पेरिमेनोपॉजचा हा त्रास तुम्हाला कमी करता येईल. त्यातली सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट आहे डाएट. आता पेरिमेनोपॉझल काळामध्ये आपल्या हाडांच्या डेन्सिटीवर लक्ष देणं आपल्याला खूप गरजेचं आहे. कारण या काळात आपली हाडं ठिसूळ व्हायला लागतात आणि मग आपण त्यासाठी प्रयत्न करणं देखील गरजेचं आहे. काळात रताळं खूप महत्त्वाचं आहे आणि तुम्हीच प्रश्न विचारा ना, किती वेळा आपण रताळं खातो? नाहीच खात, मोस्टली नाही खात. त्यामुळे रताळं आता लागलीच तुमच्या आहारात रताळ्याचा समावेश करा. त्याचप्रमाणे आहारामध्ये कॅल्शियम असणं, विटॅमिन B आणि विटॅमिन B12 असणं देखील गरजेचं आहे. मान्य आहे, जर तुम्हाला दूध आवडत नसेल तर तुम्ही दुधाचे सबस्टिट्यूट जसं की दही, पनीर या गोष्टी ॲड करू शकता. सोयाबीन खाऊ शकता, मखाना खाऊ शकता. या गोष्टींमुळे कॅल्शियमची जी कमतरता आहे ती भरून निघणार आहे आणि हाडं तुमची मजबूत होणार आहे. आणि मैत्रिणींनो, अजून एक गोष्ट बिलकुल करायची नाही आहे की घरातले आधी जेवणार आणि मग तुम्ही जेवणार. मान्य आहे, तसं जर तुम्हाला करायचं असेल तर तुमच्यासाठी देखील पनीर किंवा ज्या काही गोष्टी तुम्ही खात आहात, भाजी व्यवस्थित आधी बाजूला काढून ठेवा आणि मग वाढा. तुम्ही काय करता, सगळं वाढून ठेवता आणि मग नंतर स्वतःला काही शिल्लक राहिलं नाही तर काही शेंगदाणा चटणी घेतली, कुठली चटणी घेतली, लोणच्याबरोबर चपाती खाल्ली. या गोष्टी आता करू नका. तो काळ गेला. पूर्वी बायका खूप खायच्या वेगवेगळे पदार्थ, सीझनल पदार्थ, लाडू, अळीव लाडू, डिंक लाडू असं खायच्या. म्हणून त्यांनी एखाद वेळी असं केलं तर चालायचं. परंतु आता तुम्ही असं करू नका. जे बेसिक अन्न आहे ते तुम्हाला देखील मिळालं पाहिजे. आणि म्हणूनच पहिली गोष्ट म्हणजे डाएटकडे लक्ष द्यायचं आहे, संतुलित आहार तुम्ही घ्यायचा आहे. आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न हा देखील विचारलेला आहे, तो म्हणजे PCODमध्ये पिरियड्स इरेग्युलर होतात आणि पाळी जाण्याच्या आधी देखील पिरियड्स इरेग्युलर होतात. तर आपण कसं ओळखायचं की हा आत्ता जो माझा त्रास चालू आहे हा मेनोपॉझल त्रास आहे, त्या पिरियडमधला आहे की माझ्या PCODचाच हा त्रास आहे.
मैत्रिणींनो, PCOD PCOS हा जो त्रास आहे ना, हा कमी वयात 30 किंवा मॅक्सिमम 40च्या आतमध्ये होणारा त्रास आहे. परंतु थ्रूआउट द लाईफ, पूर्ण आयुष्य तुम्हाला व्यवस्थित वेळेवर नियमित पाळी येत असेल आणि तुम्ही 40-45च्या वयात असाल आणि अचानक तुमच्या पाळीमध्ये मेजर चेंजेस तुम्हाला दिसू लागले असतील, तर मग हे पेरिमेनोपॉझल सिम्पटम्स असू शकतात. मेजर चेंजेस जसं आपण आधी डिस्कस केलं, पायांना झिंझिण्या येणं, हॉट फ्लॅशेसचा त्रास होणं, झोप न लागणं, झोपेमध्ये बदल होणं, मूड स्विंग्स, हेअर लॉस, वेट गेन, या सगळ्या गोष्टी अचानकपणे होऊ लागल्या असतील तर मग हा पेरिमेनोपॉझल पिरियड असू शकतो. आता लगेच पुढचा प्रश्न येऊ शकतो, तो म्हणजे मेनोपॉझल पिरियडमध्ये जी गुडघेदुखी होते, सांधेदुखी होते, याला आपण कसं रोखायचं. पूर्वी हिवाळ्यात अगदी प्रेग्नन्सीनंतर देखील आपण जे खातो डिंक लाडू, ते खूप महत्त्वाचे आहेत. म्हणूनच जसा विंटर चालू होतो तर या विंटर सीझनमध्ये अहळीव लाडू, मेथ्यांचा लाडू, हे सगळं खाणं, डिंक लाडू, सुकामेवा असलेले जे लाडू आहेत ते खाणं, कटाक्षानं खाणं खूप गरजेचं आहे. हे गरम असतात म्हणून विंटर सीझनमध्ये तुम्ही खाणं खूप महत्त्वाचं आहे. मेथ्यांचे लाडू, अहळीव लाडू, डिंकाचे लाडू हे सगळे तुमची हाडं मजबूत करणार आहे. तसेच सुकामेवा, थोडासा सुकामेवा रात्री भिजत ठेवून जर तुम्ही सकाळी साल सोलून खाल्ला, बदाम वगैरे खाल्ले, तरी देखील तुम्हाला हाडं मजबूत होण्यास मदत होणार आहे. आता तुम्ही म्हणाल की ही गोष्ट झाली विंटरमधली, तर समरमध्ये काय करायचं. समरमध्ये स्वतःच्या हायड्रेशनकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. समरमध्ये स्वतःला डिहायड्रेट होऊ द्यायचं नाही. म्हणून समर सीझनमध्ये म्हणजे उन्हाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पेय तुम्ही इन्क्लूड करू शकता. त्याचा वापर करून बनवलेली सरबतं तुम्हाला शक्ती देतील, थंडावा देतील आणि हे जरी डिरेक्टली कॅल्शियमशी लिंक नसलं तरी देखील तुम्हाला हाडं मजबूत ठेवायला हे मदत करणार आहे. व्यवस्थित हायड्रेशनमुळे तुम्हाला हाडांच्या ठिकाणी व्यवस्थित वंगण मिळणार आहे. तुपाचा देखील योग्य समावेश असणं, आहारामध्ये असणं गरजेचं आहे. बऱ्याचदा फॅट्स वाढतील म्हणून तूप, तेल खाल्लं जात नाही. तेलाचं प्रमाण कमी असावं, परंतु देशी गाईचं तूप तुम्हाला इथं मदत करणार आहे. मैत्रिणींनो, हाडं बळकट करण्यासाठी अजून एक उपाय आपल्याला इथे आहे, ते म्हणजे दररोज सकाळी अर्धा तास कोवळ्या उन्हात जाऊन बसणं. बरीच जण आपण बघतो की ओरल सस्पेन्शन म्हणजे विटॅमिन डी किंवा कॅल्शियमच्या गोळ्या खातात. तर या गोळ्या खाणं किती योग्य आहे. मैत्रिणींनो, कितीही केलं तरी हे एक्सटर्नल ओरल सस्पेन्शन आहे. आपण बाहेरून ह्या इनटेक घेतो आहोत, तर याचा काही ना काही साईड इफेक्ट असतो. म्हणजे आपल्याला मलावष्टंभ म्हणजे टॉयलेटला नीट न होणं, याला देखील आपण बळी पडू शकतो. त्यापेक्षा जर नॅचरल सोर्सेसमधून आपल्याला या गोष्टी मिळाल्या तर त्या कधीही योग्य आहेत. परंतु बॉडीची नेसेसरी किंवा विटॅमिन डेफिशियन्सी खूप जास्त झाली असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने या सप्लिमेंट्स आपण घेऊ शकतो. परंतु ही वेळ आपल्यावर येऊच नये यासाठी आपण दररोज सकाळी अर्धा तास कोवळ्या उन्हात जाऊन ऊन घ्यावं. हे ऊन आपल्याला शक्य असेल तर आपण शॉर्ट्स घालून किंवा पोट उघडं राहील, बेंबी उघडी राहील अशा पद्धतीने टॉप घालून, जर एखाद्या कोपऱ्यात छान ऊन येत असेल तर असं आपण आपल्या उघड्या अंगावर ऊन घेऊ शकतो किंवा टेरेसवर जाऊन आपण ऊन घेऊ शकतो. परंतु हे ऊन कोवळं असणं गरजेचं आहे. कारण अगदी दुपारचं, 12 नंतरचं, 12चं ऊन आपण घेतलं तर अशा उन्हात अल्ट्राव्हायलेट रेडिएशन्स असतात, जे आपल्या स्किनला आणि आपल्याला हार्म करू शकतात. आपल्या डोळ्यांच्या रोशनीसाठी किंवा डोळ्यांच्या दिसण्यासाठी देखील हे आपल्यासाठी हार्श ऊन चांगलं नाही. आणि म्हणूनच कोवळं ऊन जर आपण एक महिनाभर रेग्युलरली अर्धा तास घेतलं, सकाळी 9च्या आतलं ऊन, तर ते आपल्याला फायदेशीर ठरणार आहे. आणि आपली विटॅमिन डीची डेफिशियन्सी भरून तर निघेलच, आपले बोन्स मजबूत झालेत हे आपल्याला महिन्याभराच्या काळानंतरच जाणवेल. म्हणून असा सकाळचा सनबाथ तुम्हाला इथं या काळामध्ये, मेनोपॉझल आणि पेरिमेनोपॉझल काळामध्ये हाडांची डेन्सिटी आणि हाडं आपली मजबूत ठेवण्यासाठी खूप मदत करणार आहे. म्हणून सनबाथ महत्त्वाचा आहे. शक्यतो विटॅमिनचे शॉट्स, विटॅमिनच्या गोळ्या घेणं टाळा, डॉक्टरांनी जोपर्यंत आपल्याला सांगितलं नाही आहे तोपर्यंत. आणि असा नॅचरल मार्गाने हील करण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. यासोबत हाडं मजबूत होण्यासाठी जसं मी तुम्हाला सांगितलं, प्रोटीनचा सोर्स सोयाबीन, रताळं, काळे चणे आपण खाल्ले, मखाना आपण खाल्ला, तर या गोष्टी आपल्याला हाडं मजबूत राहण्यासाठी या काळात खूप हेल्पफुल ठरणार आहेत.
मैत्रिणींनो, पुढचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न बऱ्याच जणींनी मागच्या व्हिडिओवर विचारला आहे. तो असा आहे की पेरिमेनोपॉज काळात जो हेअर लॉस होतोय, खूप केस गळत आहेत, जमिनीवर दिसत आहेत, इतके गळत आहेत, हातात गुच्छ येईल एवढा केसांचा हेअरफॉल आपल्याला होतोय, तर हा आपल्याला होम रेमेडीजनी कसा ट्रीट करता येईल हे आपण बघूया. मैत्रिणींनो, प्रत्येक गोष्ट ही इंटरलिंक्ड आहे आणि याचा विचार फार पूर्वी आपल्या शास्त्रांनी केलेला आहे. त्याचप्रमाणे आयुर्वेद शास्त्रात एक गोष्ट सांगितली आहे, ती म्हणजे आपले जे केस आहेत ते आपल्या हाडांचं म्हणजे अस्थिधातूचा मल आहे असं सांगितलं आहे. म्हणूनच ज्या वेळेला तुम्ही हाडांच्या मजबूतीसाठी, डेन्सिटीसाठी, जॉईंट पेनसाठी तुम्ही काही ट्रीटमेंट्स, ज्या होम रेमेडीज फॉलो करायला लागाल, जसं की तुम्ही मेथी दाण्यांचे लाडू खाल्ले, ऑलिव्ह लाडू खाल्ले, डिंकाचे लाडू खाल्ले, या सगळ्या गोष्टी तुमची हाडं तर मजबूत करतीलच, आणि याचा परिणाम असा होईल की तुमचा हेअर लॉस देखील कमी होईल. कारण हेअर लॉससाठी बाहेरून कुठल्या गोष्टी अप्लाय करण्यापेक्षा आतून जर तुम्ही स्वतःला स्ट्रॉंग केलं, व्यवस्थित पोषण घेतलं, तर ते तुमच्या केसांमध्ये देखील दिसून येणार आहे. म्हणूनच विटॅमिन ई ज्याच्यामध्ये मिळतं, जसं की तुम्ही बदाम, ड्रायफ्रूट्स खाल्ले, सुकामेवा खाल्ला, या सगळ्या गोष्टी, आणि जर तुम्ही नॅचरल गोष्टींनी म्हणजे रिठा, शिकेकाईने केस धुतले तरी देखील तुमचा हेअरफॉल नक्कीच कालांतराने कमी होणार आहे. मैत्रिणींनो, हेअर लॉस थांबवण्यासाठी एक छानसा घरगुती उपाय मी तुम्हाला सांगते आणि तो 100% काम करतो. तो असा आहे, वाटीमध्ये नारळ तेल घ्या आणि त्याच्यामध्ये 1 चमचा लिंबाचा रस मिक्स करा. आता हे अर्धी वाटी नारळ तेल जे आहे हे तुम्हाला पूर्ण एकाच वेळी लावायचं नाही आहे. हे तुम्ही आत्ता लावू शकता, त्यानंतर दुसऱ्या वेळेला परत अगदी लावलेल्या तेलावरच, लावलेल्या स्काल्पवर परत संध्याकाळी तुम्हाला हे तेल लावायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी असं 4 वेळा, तिसऱ्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी, एकूण 6 वेळा तुम्हाला अशा प्रकारचं तेल लावायचं आहे. तेल लावताना एक चूक करायची नाही आहे, ते म्हणजे डायरेक्ट गॅसवर तेल गरम करायचं नाही आहे. तेल गरम करताना आपण गरम पाण्यात घेऊन ती वाटी ठेवून थोडंसं तेल कोमट करू शकतो आणि असं तेल लावू शकतो. कारण तेल जर डायरेक्ट हीटवर गरम केलं तर त्यातले औषधी गुणधर्म निघून जातात. म्हणूनच आपल्याला सांगितलं जातं ना की अन्न सतत गरम करून खाऊ नये, कारण तेल गरम केल्यामुळे विषारी गुणधर्म वाढायला लागतात आणि ते अन्न देखील आपल्यासाठी योग्य नसतं. म्हणून तेल डोक्यावर लावताना देखील तुम्हाला कोमट करताना गरम पाण्यामध्ये ठेवायचं आहे. आणि असं तेल तुम्ही 1 आठवडा ट्राय करा, पहिले 3 दिवस, त्यानंतर दुसरा आठवडा ट्राय करा. या 2 आठवड्यातच तुम्हाला अशा पद्धतीचा 3 कॉन्झिक्युटिव्ह दिवसांचा जर तुम्ही कोर्स केला तेलाचा, तर हेअरफॉल 100% कमी होईल. तुमचा अस्थिधातू हा खूप वीक असेल तर तुम्हाला रिपीटेडली 3 आठवडे हे करावं लागेल. या नॅचरल उपायाने तुम्हाला नक्की फायदा होईल. आणि केस जेव्हा तुम्ही धुवाल त्यावेळेला आवळा, शिककाई आणि रिठा हे चांगलं उकळून मग त्याचा शॅम्पूप्रमाणे ब्रॉथ करून त्याने तुम्ही केस धुवा. त्यानंतर कमी pH असलेला शॅम्पू आणि कंडिशनर लावून तुम्ही केस परत धुवू शकता. अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर मी तुम्हाला गॅरंटीडली सांगते की 3 आठवड्यामध्येच तुमचा हेअर लॉस कमी होईल. ट्रस्ट मी, माझा हेअर लॉस पूर्णपणे बंद झालेला आहे. मैत्रिणींनो, हल्ली काही लोक म्हणतात की तेल लावलं तर केसांच्या मुळांपर्यंत ऑक्सिजन सप्लाय होत नाही किंवा आपल्या डोक्याला ऑक्सिजन मिळत नाही. तर हे पूर्णपणे चुकीचं आहे असं मी म्हणते. कारण ज्या गोष्टी पूर्वापार चालत आलेल्या आहेत ना, पूर्वीच्या बायकांचे केस खूप उशिरा सफेद व्हायचे, कारण त्या खूप चापून चोपून तेल लावायच्या. आणि तेल लावल्यामुळे आत्तापर्यंत कुठले साईड इफेक्ट्स झालेत असं आपल्या पाहण्यात नाही. इनफॅक्ट पूर्वी जेव्हा जास्त तेल लावलं जायचं त्यावेळी लोकांचे केस जास्त चमकदार, शायनी, आणि त्याचा जो व्हॉल्यूम असायचा तो देखील अगदी वेणीचाच व्हॉल्यूम एवढा जाड असायचा. त्यामुळे तेलामुळे काही होतं हे तरी मला मिथ वाटतं. आणि आयुर्वेद शास्त्राप्रमाणे देखील स्नेहन, स्वेदन, तेल, ह्या सगळ्या गोष्टी, मसाज, या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण तेलाने मसाज करतो त्यावेळेला इनफॅक्ट ब्लड सर्क्युलेशन मुळापर्यंत वाढतं असं माझं म्हणणं आहे. परंतु प्रत्येक गोष्ट ही माझी पर्सनल ओपिनियन आहे. प्रत्येक गोष्ट करताना तुम्हाला सूट होते की नाही हे एकदा तज्ज्ञांना विचारून तुम्ही करू शकता. आता मैत्रिणींनो, मागच्या व्हिडिओवर जो कॉमन प्रश्न विचारला गेलेला आहे तो म्हणजे
माझं वजन खूप वाढलं आहे, आता हे वजन मी कसं कंट्रोल करू? पेरीमेनोपॉझल किंवा मेनोपॉझल हा सिम्पटम आहे. मेनोपॉज नंतर देखील माझं वजन खूप वाढलं आहे, हे कसं कंट्रोल करायचं? तर मैत्रिणींनो, मी तुम्हाला एक अगदी सोपा उपाय सांगणार आहे, ज्याचे काही साईड इफेक्टसुद्धा नाही आहेत. तो असा आहे की तुम्हाला गावी कसं जेवतात, सकाळची पोटभर न्याहारी आणि संध्याकाळचं जेवण, म्हणजे मध्ये तुम्हाला काहीच खायचं नाही. सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा पोटभर जेवायचं. मध्येच बिस्किट दिसलं म्हणून खाल्लं, श्रीखंड खाल्ला किंवा चिक्की खाल्ली, अशा गोष्टी करायच्या नाही आहेत. लाडू शेव खाल्ला, चिवडा खाल्ला, या गोष्टी पूर्णपणे बंद करायच्या आहेत. बिंज ईटिंग पूर्णपणे बंद करायचं आहे. हल्लीच्या काळात याला इंटरमिटंट फास्टिंगचं नाव दिलेलं आहे, जे अतिशय प्रचलित देखील होत आहे. म्हणजे पहिल्या 8 तासाच्या विंडोमध्ये, मग ही 8 तासाची विंडो तुम्ही ठरवू शकता. तुम्ही सकाळी 9ला खाऊ शकता, संध्याकाळी 5ला, 4ला खाऊ शकता. 2 वेळ पोटभर जेवायचं आणि त्यानंतर मग म्हणजे संध्याकाळचं जेवण तुम्ही घेतलं की सकाळचं जेवण हे तुमच्या ठरलेल्या वेळीच करायचं. यामुळे तुमचं व्यवस्थित पचन होणार आहे, स्टार्वेशन होणार नाही, कुठलीही विटॅमिन डेफिशियन्सी तुम्हाला होणार नाही, कारण ताटात तुम्ही संपूर्ण भरपेट अन्न खाल्लेलं आहे. सगळ्या गोष्टी इन्क्लूड केल्या आहेत. फक्त जे बिंज ईटिंग किंवा जे जंक फूड ईटिंग तुमचं होत आहे ते तुम्हाला पूर्णपणे बंद करायचं आहे आणि मध्ये कधीही तोंड उष्ट करायचं नाही. मध्ये तुम्हाला हवं तर तुम्ही पाणी पिऊ शकता, कारण पाण्यामध्ये 0 कॅलरीज आहेत, म्हणून पाण्याचा इंटेक तुम्ही घेऊ शकता. हे 16 तासांचं दररोजचं फास्टिंग जर तुमचं झालं तर अगदी 6 महिन्यातच तुमची चरबी वितळू लागेल. त्याचप्रमाणे धार्मिक मान्यता असेल किंवा नसेलही तरी देखील आठवड्यातून 1 उपवास हा अत्यंत गरजेचा आहे. हा तुम्हाला चरबी वितळवण्यासाठी मदत करणार आहे. म्हणून कुठलाही 1 उपवास, अगदी गुरुवार, सोमवार, मंगळवार पकडून तुम्ही हा आठवड्याचा 1 उपवास आणि संपूर्ण जेवण सकाळी आणि संध्याकाळी अशा पद्धतीने तुम्ही जर तुमची दिनचर्या ठेवली तर नक्कीच अगदी या काळात देखील तुमचं वजन आणि हॉर्मोन्स कंट्रोलमध्ये येणार आहेत. मैत्रिणींनो, पुढचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न हा एका ताईंनीच विचारलेला आहे. त्यांनी सांगितलं आहे की माझं वय 48 आहे. आय थिंक 48 की 52 असं त्या कमेंटमध्ये लिहिलं होतं आणि त्यांनी स्वतःच लिहिलं आहे की माझा ऑलरेडी मेनोपॉज झालेला आहे आणि मला प्रचंड चिडचिडेपणा आता जाणवतो. तर हा प्रश्न तुम्हालाही पडू शकतो की पाळी पूर्ण बंद झाली आहे, तर आता माझ्या शरीरात काय बदल होत आहेत हे जरा सांगशील का? तर या प्रश्नाचं उत्तरही अगदी त्या ताईंनी दिल्याप्रमाणेच आहे. ज्या वेळेला पाळी पूर्ण बंद होते त्यावेळेला प्रचंड चिडचिडेपणा जाणवतो, इमोशनल ब्रेकडाऊन जाणवतो आणि खूप स्ट्रेस आहे असं जाणवतं. कारण आपलं शरीर आहे ना, हे पाळीला आणि त्या हॉर्मोन्सना आयुष्यभरासाठी समरस झालेलं असतं आणि अचानक जेव्हा पाळी आपली बंद होते त्यावेळेला चिडचिडेपणा, इमोशनल ब्रेकडाऊन होणं हे आपल्याला जाणवतं. याच्यावर देखील आयुर्वेदामध्ये सुश्रुत संहितेमध्ये उपाय सांगितलेला आहे. तो असा आहे, आपलं जितकं वय आहे त्या वया इतके दररोज सकाळी उठल्या उठल्या पहाटेच्या वेळेला जर आपण मेथी दाण्यांचं कुठल्याही प्रकारे सेवन केलं तर आपल्याला पाळी बंद झाल्याचे जे सिम्पटम्स आहेत ते तर कमी होतीलच, परंतु आपलं आयुष्य देखील 100 वर्षाचं होईल असं सांगितलं आहे. म्हणून मेथी दाण्याचं सेवन खूप महत्त्वाचं आहे. अगदी मेथी दाण्यामुळे तुम्हाला उष्णता जाणवत असेल तर हे मेथी दाणे तुम्ही पहाटे पहाटे खाल्ले तर हे तुम्हाला उष्णता देणार नाहीत आणि हे तुमच्या शरीरात तुम्हाला मदत करते. आता मैत्रिणींनो, पुढचा प्रश्न आपण बघूया. तो असा आहे की बऱ्याच मैत्रिणी पाळी लवकर येण्यासाठी, मग मे बी ते PCODमध्ये असेल किंवा अर्ली मेनोपॉज आला आहे असं वाटत असेल आणि पाळी थांबून 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी येत असेल, अशा वेळेला किंवा मेनोपॉज झाला आहे माहिती नाही परंतु पाळी यावी असं वाटत असेल, यासाठी जर केमिकल्स किंवा टॅबलेट्स खाऊन जर पाळी आणण्याचा प्रयत्न होत असेल तर तो किती योग्य आहे आणि जर मग ते योग्य नसेल तर त्याचे काय साईड इफेक्ट्स आपल्या बॉडीवर दिसू शकतात. मैत्रिणींनो, पाळी लांबवण्यासाठी किंवा पाळी लवकर येण्यासाठी जर कुठलेही टॅबलेट्स आपण घेत असू तर ते आपल्या नॅचरल हॉर्मोन्समध्ये इंटरफिअर करतील आणि ती गोष्ट साध्य करतील, जे की खरंच नैसर्गिक नाही आहे. जर डॉक्टरांनी तुम्हाला सजेस्ट केलं असेल आणि त्या पद्धतीने तुम्ही करत असाल तर ते तुम्ही फॉलो करू शकता, परंतु स्वतःहून अशा कुठल्याही गोष्टी करणं हे खरंच योग्य नाही, कारण अशामुळे खूप साऱ्या साईड इफेक्ट्सना देखील तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं.
जसं की फेशियल हेअर, इथे तुम्हाला हेअर येणं, कधीकधी तर अशा गोष्टी खूप जास्त केल्यामुळे मानेवर केस येणं किंवा छातीवर आणि मांड्यांवर देखील केस येणं या गोष्टी होऊ शकतात किंवा इतरही कुठल्या गोष्टींना काही आजार आपल्याला मागे लागू शकतात. फायब्रॉइड्स, पाळीचे कुठले आजार, एखादी सिस्ट बनणं, अशा गोष्टी खरं तर मशीननं आपण मेजर नाही करू शकत, पण होऊ शकतात ना, काही साईड इफेक्ट्स होऊ शकतात. आता पुढचा प्रश्न तोही एका ताईने विचारला आहे की मला अर्ली मेनोपॉज आहे असं वाटतंय आणि 35शीतच पाळी बंद झाली आहे, तर ती आपण लांबवू शकतो का? तर याचं उत्तर आहे हो, आपण लांबवू शकतो. अगदी तुम्हाला जेव्हा कळतं की पाळी 2 महिन्यांनी येते किंवा पाळीचा रक्तस्राव खूप कमी झाला आहे, तो आपल्याला व्यवस्थित करायचा आहे, तर अशा वेळेला एक होम रेमेडी तुम्ही ट्राय करू शकता. खूप नाही पण 2-3 वर्ष आपण आपला मेनोपॉज डिले करू शकतो. प्रथम तुम्हाला काय करायचं आहे, 1 चमचा जिरा पावडर आणि 1 चमचा बडीशोपची पावडर हे घेऊन एका ग्लासामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि ते मोठा ग्लासभर पाणी गॅसवर छान उकळवत ठेवायचं आहे. हे पाणी छान उकळलं की ते बाजूला घ्यायचं आहे आणि त्याला थंड नॉर्मल होऊ द्यायचं आहे. त्यानंतर अर्धा ग्लास पाण्यामध्ये थोडंसं आलं छान किसून ते उकळवायचं आहे, छान बॉईल होऊ द्यायचं आहे आणि ते काढून त्याच्यानंतर 1/4 स्पून म्हणजे 1 चिमूटभर हळद टाकायची आहे. हे देखील मिश्रण बाजूला थंड व्हायला, गुणगुणं व्हायला ठेवायचं आहे. आता काही वेळाने हे दोन्ही मिक्सचर्स एकत्र करायचे आहेत, म्हणजे जिरा पावडर आणि बडीशोप पावडरचं जे मिक्सचर आपण बनवलं आहे, जे पाणी आपण बनवलं आहे ते, आणि आलं आणि हळदीचं जे पाणी बनवलं आहे ते, हे दोन्ही मिश्रण आपल्याला एकत्र करायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला गूळ पावडर किंवा गूळ डिझॉल्व्ह करायचा आहे. गूळ थंड असतो, त्यामुळे तो तुमच्या शरीरात गरमी वाढू देणार नाही. तसेच गूळ आपलं डायजेशन बूस्ट करतो, डायजेशन इम्प्रूव्ह करतो. आलं आणि हळदी यांचे गुणधर्म देखील एकमेकांना पूरक आहे, त्यामुळे हे जे सरबत तुम्ही केलेलं आहे ना, हे जर तुम्ही सलग 5-7 दिवस घेतलं तर 7-8 दिवसात, 5-7 दिवसात तुम्हाला लवकर पाळी येईल आणि पाळी आल्यानंतर किंवा मॅक्सिमम 10 दिवसात तुम्हाला पाळी येईल. पाळी आल्यानंतर तुम्हाला हे मिश्रण, हे पेय घेणं, सेवन करणं थांबवायचं आहे. मैत्रिणींनो, हे लक्षात घ्या, कुठल्याही होम रेमेडीज या इनिशियल लेवलला आपल्याला मदत करू शकतात, परंतु या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेल्या कुठल्याही एका पदार्थाची आपल्याला ॲलर्जी असू शकते आणि ती आपल्याला माहीत असणं देखील गरजेचं आहे. म्हणूनच कुठलीही गोष्ट ट्राय करण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. फक्त समाजात एक अवेअरनेस यावा, तुमचे सिम्पटम्स हे नॉर्मल आहेत आणि प्रत्येक स्त्रीला यातून जावं लागतं आहे आणि कुठल्या कुठल्या गोष्टी या कशा एकमेकांशी इंटरलिंक्ड आहेत. अगदी आपली बेसिक दिनचर्या, ऋतुचर्या, खानपान, आहारविहार, आचरण या सगळ्या गोष्टी, त्याचप्रमाणे आपली झोपेची वेळ, आपला स्ट्रेस लेवल, या सगळ्या गोष्टी, मूड स्विंग्स कशा आपल्या पाळीवर इफेक्ट करतात आणि पेरिमेनोपॉज कसा आपल्या बिहेवियरवर इफेक्ट करतो आणि हे कसं सगळं आपल्याला सोपं होईल हे तुम्हाला सोप्या भाषेत समजून देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न होता. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींबरोबर, नातेवाईकांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा, मनमोकळेपणाने शेअर करा. जास्तीत जास्त व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर करा, म्हणजे या व्हिडिओचा फायदा आणि लाभ सर्वांना घेता येईल आणि पेरिमेनोपॉज, मेनोपॉजविषयी आपल्या समाजात देखील अवेअरनेस वाढेल, या हेतूने या व्हिडिओचा प्रसार करा. या संदर्भात कुठलेही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, म्हणजे इतर जणींना देखील तुमच्या समस्या कळतील आणि त्या देखील सेम समस्ये थ्रू जात असतील तर त्यांना ते रिलेट करता येईल. आणि तुमचे काही सजेशन्स असतील ते देखील नक्की लिहा, म्हणजे सर्वांना त्याचा फायदा होईल. आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. चला तर मग परत भेटूया अशाच एका छानशा महिलांच्या आरोग्याविषयी नवीन विषयासह. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे हॅपी, स्टे पॉझिटिव्ह. थँक्यू.